तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉग मध्ये। कशाचे बोलू? कशाचे? डान्स। हा डान्सिंग नाही, नृत्य चित्रकलेचे स्टिकर। तर बघा हे माझे पोरं मध्ये मध्ये येत आहेत। तर मी काय बोलत होते थांबा। बघा मी गॅसवर भाजी ठेवलेली परतायला विसरून ब्लॉग बनवते। काय माहिती माझा मूड खराब असला तर मी ब्लॉग बनवते, व्हिडिओ बनवते, असं मला भारी वाटतं। तर हा मी काय बोलत होते, तर बघा माझे पप्पा आलेले आहेत आणि आमच्या इथे एअरपोर्ट जवळ आहे ना, तर विमान सारखं जातात। आता 15 ऑगस्ट आहे ना, त्याची तयारी चालू असेल बहुतेक, तर सारखं जात आहे। तर हा मी काय बोलत होते, माझ्या पप्पाची एकदमच तब्येत खराब झाली, मग ते आले। तर बघा माझे पप्पा माझ्याकडे येतात, माझे आई पप्पा पर्सनल गोष्टीसाठी वेगवेगळं राहतात। तर माझे भावाकडे माझी आई राहतील, पप्पा माझ्याकडे येणं जाणं करतात। तर तुम्हाला काय सांगू, अशी आमच्या आतापासून ह्या वयात आम्हाला असं आईबाप वेगवेगळं राहतात, पण ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये नाही सांगू शकत। तर बघा आलेत, मग मी त्यांना सलाईन लावले, तुम्हाला मी दाखवते, फोटो साईडला लावते। बघा त्यांना आताच सलाईन लावून आणले, ते झोपलेत वरती आराम करतायत। मग म्हटलं चला स्वयंपाक करावं। तर माझं ते दवाखान्याच्या वासाने आहे ना, माझं एकदम डोकं एवढं जाम झालेलं। मग म्हटलं चला ब्लॉग बनवूया। तर अशा गोष्टी नाही दाखवू शकत, पण आहे ना असं म्हणजे भारी वाटते, तर त्या गोष्टी आपण करायच्या। तर बघा अशा गोष्टी मला आवडतात, मी करते नाही का, मी असं क्लिअर असतं माझं, असं काही दिखावत नसतं। बघा आता वडील आराम करतायत, माझं दात पण काढायचं होतं आज, पण पप्पासाठी माझ्या दाताची ट्रीटमेंट पण राहिली। तर माझे पप्पा बरे झाले ना, मग मी माझं करीन आहे ना। पहिलं आईबाप सगळं विकत घेऊ शकतो, पण आईबाप कधीच नाही भेटत। पण मग आमच्या इथं नाही का असं आई पप्पांचं जमत नाही होतं ना, मग ते माझे पप्पा ट्रक ड्रायव्हर आहेत ना, मग ते गाडीवरच राहतात। मग माझ्याकडे येणं जाणं असतं जास्त, बहिणीकडे कधी तर जातात, पण माझ्याकडे जास्त असतं। मी त्यांचं सगळं मीच करत असते। तर जाऊ द्या, आईबापाला केलेलं काही कमी नाही, आईबापाची काळजी करायची। असं नाही की मी माझ्याच आईबापाची करते काळजी, असं नाही, माझी सासू सासऱ्यांची पण करते, माझ्या पण आईबापांची करते। तर बघा काल एवढं बरं नव्हतं, तरी पण माझ्यासाठी एवढे सारे मक्का घेऊन आलेले। आम्ही आज दिवसभर एवढ्या मक्का खाल्ल्यात, काय सांगतो मला दाखवते। हे बघ, हा इकडे एवढे आहेत, लय सारे, एवढं सगळं भरलं होतं खालचं किचनवर, त्याची माहिती का, एवढं सगळं भरलं होतं। आणि मग इकडे बघा मी असे मस्त बॉईल केलेले लय सारे खाल्लेत आज, मी स्वयंपाक करत पण खात होते। तर बघा मी इकडे असे मस्त वांग्याचं कालवण करते। बघा ठसका सुटलाय, तर वांगे परतूपर्यंत म्हटलं आपला ब्लॉग बनवावं छोटासा आहे ना, मूड फ्रेश होता असेल तर काय जाते ब्लॉग बनवायला। तर बघा असं इकडे भात घातलाय, दवाखान्यातून आली आणि पटापटा स्वयंपाकाला लागली। बघा आता इकडे भात शिजला की 2-4 भाकरी केलं, कालवण रस्सा करणारे। आणि बघा आम्ही दुपारी आहे ना मिसळ आणली होती, मिसळ हे बघा एवढी सारी मिसळ आहे। तर ब्रून आणलेले बरं का, पाव नव्हते आणले, पाव 2च लादे आणले होते, ब्रून आणले होते, मग त्याच्यासोबत खाल्लो। आणि चला बघा स्वयंपाक करत आले खाली, म्हणजे ब्लॉग बनत होते ना, म्हटलं माझी मुलगी ट्युशनहून आली की नाही बघायला आले। आणि बघा कशी बाहेर मस्ती करते, अरे बघा किती दिवसांनी पाऊस उघडलाय, तर आमच्या इकडं कसलं भारी वाटते। क्लासहून आले, इकडंच बसली मी वरती, वाट बघते कशी नाही आली कशी नाही आली, अशी आहेत मुलं। तर चलो आज एवढा, आज छोटासाच ब्लॉग येणार आहे। तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला, जेवायचं नाही बघा, दोघी बेस्ट फ्रेंड आहेत हा, दोघीमध्ये 1च वर्षाचा फरक आहे, पण खूप बेस्ट फ्रेंड आहेत त्या। काय चाललंय पण तुमच्या एवढ्या गप्पा, सिगरेट आहे, अरे मी पण सिक्रेटच बोलले, ठीक आहे। तर चला आजसाठी एवढंच, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, खाणार पिणार झोपणार। तर चला गुड नाईट।